मंडळी, आळस आणि वाईट संगती माणसाच्या आयुष्याचा नाश करतात. आणि ज्या व्यक्तीपाशी विद्या नाही, शहाणपण नाही, ज्याच्याकडे उत्तम गुण नाहीत आणि शिकण्याची इच्छा नाही, अशा माणसाचे जीवन वाया जाते. आणि जर अशा माणसाला जीवन सार्थकी लावायचे असेल तर माणसाने प्रथम आळस बाजूस सारावा आणि साधना करावी. आपले अवगुण सांडून उत्तम गुणांचा अभ्यास करावा. एकांतात अनेक ग्रंथ अभ्यासावे, त्याचा अर्थ व्यवस्थित समजून घ्यावा, त्याची प्रचिती घ्यावी आणि मग मोठ्या आत्मविश्वासाने ते जगाला सांगावे, असे या समासामध्ये समर्थ रामदास स्वामींनी सांगितले आहे. या समासाचे नाव आहे निस्पृह शिकवण. महंत बनून समाजाला अध्यात्म शिकवण्यास माणसाने कोणती तयारी करावी याचे थोडक्यात वर्णन येथे आढळते. त्यामुळे श्री समर्थ आपल्याला याच्यामध्ये वारंवार बजावतात की आळस आणि वाईट संगती माणसाच्या आयुष्याचा नाश करतात. आता याचे निरूपण ऐकूया. श्रीराम शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सात श्री दासबोध दशक 18वा समास 3रा निस्पृह शिकवण निरूपण. श्रीराम समर्थ. दुर्लभ शरीरी दुर्लभ आयुष्य, याचा करू नये नाश, दास म्हणे सावकाश विवेक पहावा. न पाहता उत्तम विवेक, अवघा होतो अविवेक, अविवेके प्राणी रंक ऐसा दिसे. हे आपले आपण केले, आळसे उदास नागविले, वाईट संगतीने बुडवले, देखत देखता मूर्खपणाचा अभ्यास झाला, बाष्फळपणे घातला घाला, काम चांडाळ उठिला तरुणपणी. मूर्ख आळसी आणि तरुणा, सर्वांविषयी दैन्यवाना, काही मिळेना कोणा काय म्हणावे. जे जे पाहिजे ते ते नाही, अन्न वस्त्र तेही नाही, उत्तम गुण काहीच नाही अंतर्यामी. बोलता येना, बैसता येना, प्रसंग काहीच कळेना, शरीर मन हे वळेना अभ्यासाकडे. लिहिणे नाही, वाचणे नाही, पुसणे नाही, सांगणे नाही, नेमस्तपणाचा अभ्यास नाही, बाष्कळपणे. माणसाने विवेकाने वागावे, आळस सोडावा, वाईट संगती सोडावी, विद्या आणि उत्तम गुण यांचा अभ्यास करावा, खूप पाठांतर करावे, बळेच साधन करावे, प्रसंग पाहून विषय बोलावेत, अशा माणसाचे जीवन सार्थकी लागते, असे या समासामध्ये समर्थांनी सांगितलेले आहे. माणसाचा देह मिळणे आधीच दुर्लभ असते आणि त्यात आयुष्य मिळणे तर जास्त दुर्लभ असते, म्हणून त्याचा नाश करू नये. श्री रामदास म्हणतात की स्वस्थपणाने विचार करून पाहावा. माणसाने नीटपणे जर विचार केला नाही तर सारा अविचार होतो. विवेकहीन माणूस दीन बनतो. असे घडून येण्याला आपले आपणच कारण असतो. उदासीन वृत्तीचा माणूससुद्धा आळसाने नागवला जातो. वाईट संगतीने माणूस पाहता पाहता बुडतो. मूर्खपणा अंगवळणी पडला, पोरकटपणाने वागू लागला आणि तरुणपण आल्याने कामवासना बळावली. अशा प्रकारचा मूर्ख, आळशी आणि तरुण सर्व बाबतीत दैन्यवाना बनतो. त्याला काही मिळवता येत नाही. याला काय म्हणावे? जीवनाला जे जे आवश्यक आहे त्यापैकी काहीच त्याच्याजवळ नसते. त्याच्यापाशी धड अन्न वस्त्रही नसते. त्याच्या अंतर्यामी उत्तम गुण वगैरे काहीच नसते. त्याला नीट बोलता येत नाही, बसता येत नाही, प्रसंग वगैरे काहीच कळत नाही. शरीर आणि मन अभ्यासाकडे त्याचे वळत नाही. लिहिणे नाही, वाचणे नाही, कोणाला विचारणे नाही आणि सांगणे नाही. पोरकटपणामुळे नियमितपणाचा अभ्यास नाही, अशी त्याची दयनीय अवस्था होऊन जाते. स्वतःला काहीच येत नसते आणि जर त्याला कोणी शिकवू लागला तर त्याला ते सुद्धा आवडत नाही. असा माणूस वेडा असतो आणि सज्जनांना मात्र तो उगीच दोष देतो. मनात एक आणि जनात एक असा ज्याचा विवेक असतो त्याच्या हातून परलोकाचे सार्थक किंवा परमार्थ कसे काय घडणार? अशा रीतीने संसारात फसगत झाल्यावर माणसाच्या मनाला पश्चाताप होतो. मग त्याने विवेकाचा अभ्यास करावा. अशा माणसाने मन एकाग्र करावे आणि जबरदस्तीने परमार्थ साधना करण्यास लागावे. आपल्या प्रयत्नांमुळे चुकून सुद्धा आळसाचा शिरकाव होऊ देऊ नये. आपल्या अंगचे सारे अवगुण सोडावे. उत्तम गुणांचा अभ्यास करावा, ग्रंथ पाठ करावे आणि त्यातील मोठा आणि खोल अर्थ ध्यानात धरावा.
नाना प्रकारची रचना असलेले श्लोक आणि पदे तसेच अनेक धाटी, मुद्रा आणि छंद पाठ करावे. योग्य प्रसंगी त्यांचा उचित उपयोग केला तर सर्वांना आनंद होतो. कोणत्या प्रसंगी काय म्हणणे योग्य आहे हे बरोबर समजून असावे. उगीच व्यर्थ गैरलागू म्हणण्यात केवळ शीण होतो. श्रोत्यांचे अंतरंग आधी ओळखावे. आपण जे म्हणतो त्याबद्दल त्याची उत्सुकता दिसली तरच ते म्हणावे. उगीच जे आठवेल ते गाणे किंवा म्हणणे हे मूर्खपणा होय. ज्याची जशी उपासना असेल तेच त्याने गावे. त्यामध्ये चूक करू नये. रागाचा आणि तालाचा अभ्यास करावा. साहित्य, संगीत, योग्य प्रसंग यांचा मेळ बसवून मोठ्या धडाक्याने कथा करावी. श्रवण मनन करून ग्रंथामधील निरनिराळे अर्थ काढावेत. सपाटून पाठांतर असावे. सतत त्याची उजळणी करावी. जी गोष्ट सांगितली असेल तिचे अंतरी स्मरण ठेवावे. निरंतर एकांत सेवन करावा. एकांतामध्ये सगळे ग्रंथ सूक्ष्मपणे अभ्यासावे आणि जो अर्थ अनुभवाला जुळेल तो ध्यानात घ्यावा. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे निस्पृह शिकवण निरूपण नाम समास 3 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट, लाईक, शेअर करा आणि पुढील देहदुर्लभ निरूपण या व्हिडिओसाठी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. श्रीराम.